उत्तर आलं नाही म्हणून त्याला आधी रागवले, उठाबशा काढायला सांगितल्या, इथपर्यंत सगळं ठीक होतं. मात्र उठबशा काढून त्याचे पाय दुखायला लागले तरी मात्र शिक्षकांनी दयामया न दाखवता त्याला अख्ख्या वर्गासमोर कपडे काढायला लावले. भर वर्गात अशी वागणूक दिल्यानं त्याला अपमान सहन झाला नाही. मानसिक धक्का बसलेल्या विनायकनं शेतातल्या घरात स्वतःला संपवून घेतले. मंडळी, बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली. जय बजरंग विद्यालयातील 10वीचा विद्यार्थी विनायक शिक्षकाच्या या विकृत कृत्यामुळे प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने हा अपमान सहन न होऊन स्वतःला संपवून घेतलं. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशींना ताब्यात घेतले आणि हीच सगळी घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी. बुलढाणा जिल्ह्यात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. वसाडी बुद्रुक येथील विनायक महादेव राऊत जय बजरंग विद्यालयात 10वी मध्ये शिक्षण घेत होता. याने एका विकृत शिक्षकाच्या वागणुकीमुळे आपलं जीवन संपवले. शाळेत वर्ग सुरू असताना शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी विवेकला एक प्रश्न विचारला, मात्र विवेकला त्याचं उत्तर देता आलं नाही. यामुळे शिक्षकांनी त्याच्यावर राग काढत त्याला थेट 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. विनायकने यावेळी आपल्या पायांना त्रास होत असल्याचं सांगून उठाबशा करण्यास नकार दिला. मात्र शिक्षकांचा राग इतका वाढला की त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांसमोरच त्याला कपडे काढण्यास सांगितलं. बरं, इतक्यावर सूर्यवंशी थांबला नाही. त्याने सगळ्या वर्गासमोर विनायकच्या आईवडिलांचा अपमान केला. हा अपमान मात्र विनायकच्या जिव्हारी लागला आणि तो शाळेत थांबलाच नाही. मधल्या सुट्टीत तो घरी निघून आला आणि त्यानंतर घरात असलेल्या दोरीच्या साहाय्याने त्याने स्वतःला संपवून घेतलं. या धक्कादायक घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली आणि आरोपी शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शिवाय विनायकच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली आहे. या चिठ्ठीत विनायकने स्पष्टपणे लिहिलंय, शिक्षक सूर्यवंशी यांनी माझा मानसिक छळ केला. इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या आईवडिलांविषयी अपशब्द वापरून त्यांचा देखील अपमान केला आणि म्हणूनच सूर्यवंशी सरांमुळे मी हे टोकाचं पाऊल उचलतोय. मंडळी, या घटनेने बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडलंय. मंडळी, पण शिक्षकांच्या छळामुळे स्वतःला संपवून घेतल्याची ही काही या वर्षातली पहिली घटना नाहीये. याआधी अशी सेम घटना सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातही घडली होती. 11वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विराज शिवाजी डकरे याने राहत्या घरी स्वतःला संपवून घेतलं होतं. विराज हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. 10वीत त्याने 89% गुण मिळवले होते आणि तो तांत्रिक शिक्षण घेत होता. दररोज प्रमाणे तो त्या दिवशी शाळेत गेला होता आणि सकाळचं सत्र संपल्यावर साधारण 11 वाजता घरी परतला. त्यानंतर काही वेळातच त्याने स्वतःला संपवून घेतलं. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा करत त्याला तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात नेलं, परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मंडळी, या घटनेतही विराजचा शिक्षकच जबाबदार होता. शिक्षक म्हणजे गुरु, देवतुल्य व्यक्ती, अशा एका आदर्शवादी संकल्पना आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात लहानपणापासून ठसवली गेली. पण ही संकल्पना खऱ्या आयुष्यात दररोज चुरगाळली जाते. शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर, पण काही शिक्षक त्याच मंदिरात मुलांचं मानसिक शोषण करतात. उत्तर दिलं नाही म्हणून एखाद्या निरागस विद्यार्थ्याला वर्गासमोर कपडे काढायला लावणं हे विकृतीचं शेवटचं टोक नाही का? हे शिक्षक शिक्षण देतात की मानसिक छळ? उत्तर नाही आलं तर शिकवायचं, समजावून सांगायचं, हक्काने चुका सुधारायच्या, ही गुरुची ओळख. पण इथे काही विकृत शिक्षक आपला इगो शांत करण्यासाठी विद्यार्थ्याच्या इज्जतीची धिंड काढतात. अशा व्यक्तींना गुरु म्हणणं म्हणजे शिक्षक या पदालाच कलंक लावणं. ही तर एक घटना बाहेर आली म्हणून चर्चेत आहे, पण गावखेड्यांमध्ये आजही शेकडो शाळांमध्ये मुलांचं असं मानसिक खच्चीकरण नेहमीच चालू असतं. मुलांनी तक्रार केली की शिक्षक सरळ पालकांना सांगतात, याला काही येत नाही, अभ्यासच करत नाही, आणि पालकही शिक्षकांचंच ऐकतात. मग घरात मुलाला शिव्या, मार, हेच मूल मग गप्प होतं, बोलणं बंद करतं. वर्गात त्याची सतत टिंगल होते, त्याच्यावर जोक केले जातात. तो मुलगा त्या वर्गाचा जोकर बनतो आणि मग एक दिवस हे सगळं नकोसं होऊन स्वतःचं आयुष्य संपवण्याचं पाऊल उचलतो. विनायकही त्या सिस्टीमचाच एक बळी. तो गप्प होता, सहन करत होता, शेवटी थकला आणि जे घडायला नको होतं ते घडलं. मंडळी, असंख्य स्वप्न डोळ्यात घेऊन शिकणाऱ्या विराज आणि विनायक सारख्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे निघून जाणं हे केवळ 2 कुटुंबांचं नुकसान नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठं अपयश आहे. शाळा नक्की शिक्षणाचं मंदिर आहे की छळाचा कारखाना? शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा गुरु की सत्तेचा दडपशाही करणारा राक्षस? उत्तर नाही आलं एवढ्याच कारणावरून वर्गात मानहानी, मानसिक टॉर्चर, टिंगल, चेष्टा आणि मग शेवटी मृत्यू. म्हणून मंडळी, शेवटी हाच प्रश्न विचारावा वाटतो, या सडलेल्या शिक्षण व्यवस्थेला आपण अजून किती बळी द्यायचे? तुम्हाला उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विश्वास भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.